अशाच एका रविवारच्या सकाळी ही फोनवर बोलत होती आणि मी तो फोन संपायची वाट पाहत होतो, कारण एवढा एक लास्ट कॉल झाल्यावर ती मला चहा करून देणार होती. तिच्या फोनवरच्या रिॲक्शन्स पाहून मी जरा घाबरलोच. काय बापरे, कधी, असं कसं अचानक, काय झालं, कुणी गेलंय का? आलंय, गवा आलाय सोसायटीत. तर त्याचं झालं असं, स्थळ आधीच पुणे, त्यात कोथरूड आणि त्यातल्या त्यात महात्माश्री सोसायटी. तर या महात्माश्री सोसायटीमध्ये अशाच एका रविवारी एक गवा शिरला. तर पलीकडे NDA हिल्स वगैरे थोडासा फॉरेस्ट एरिया असल्यामुळे तिकडूनच कुठून तरी आला असावा. एक तर लोकांना हे समजतच नव्हतं की हा नेमका कुठला प्राणी आहे. कोथरूडमध्ये साधारण ज्या प्रकारचे प्राणी राहतात, आय मीन चतुष्पाद, 4 लेग, तर त्या प्राण्यांमध्ये हा कधी दिसलाच नव्हता. सगळ्यात आधी सोसायटीची निवडणूक हरलेले धुमाळ यांना तो गवा गवसला. मग त्यांनी गवगवा करत आणखी 4 लोक गोळा केली आणि ज्यांच्या विरुद्ध ते निवडणूक हरले होते ते सोसायटीचे अध्यक्ष जोशी, त्यांच्या घरासमोर घोळका करून खोचक सूर लावला. अरे त्या अध्यक्षांना बोलवा, कुणीही शिरतंय सोसायटीत, काय चाललंय हे? मग अध्यक्ष, सेक्रेटरी, कमिटी मेंबर्स सगळे आले आणि सगळ्यांनी ही वनगाय आहे असं एकमताने ठरवलं. वाऱ्याच्या वेगाने नाही, पण गव्याच्याच वेगाने बातमी सोसायटीत पसरू लागली. फोनाफोनी होत बातमी कानोकानी झाली. हिलाही हिच्या प्रिय मैत्रिणीचा फोन आला होता आणि हाच तो कॉल जो संपल्यानंतर मला चहा मिळणार होता. कॉल झाला. ऋषी, गवा आलाय, चल लवकर. गवा? गवा? हे, गवा काय पाहायला जायचंय? आता हे वाक्य मी नको होतं म्हणायला, कारण यानंतर जो रिस्पॉन्स मिळाला आहे ना, तर ती माझ्याकडे पाहत असं म्हणाली, मग घरी बसून काय पाहू, बैल. तर बैल ती मनात म्हणाली, पण मला ते स्पष्ट ऐकू आलं. आणि चहा? मी एकदम कावरा बावरा होऊन प्रश्न विचारला. पण आयुष्यात सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नाहीत मिळत. ती तरा 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 बेडरूममध्ये निघून गेली आणि मी आपला म्हणत राहिलो, वा गवा, वा गवा, वा गवा. ते ऐकून ती तरा 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 बेडरूममधून बाहेर आली. मी आपलं काय, विनोद आवडला वाटतं. हे पहा, मी चहा घेतल्याशिवाय कुणालाही भेटायला येणार नाही. या वाक्यानंतर तिने माझ्याकडे फक्त तो लूक दिला ज्याला मी ब्रह्मास्त्र लूक म्हणतो. शेवटी मी एकदम माघार घेत गव्याला भेटायला जायला तयार झालो. ती परत तरा 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 बेडरूममध्ये निघून गेली. बेडरूममधून एक प्रश्न आला, हा टॉप घालू का? आपण गवा पाहायला जातोय ना? हो, पण फक्त आपणच गवा पाहायला जातोय का? तू पण घाल चांगलं काहीतरी. लगेच कान उघडणी. हताश सुस्कारा. एखाद्या सेलिब्रिटीला बघायला आल्यासारखी बाहेर चांगलीच गर्दी जमली होती, वाढतच होती. काही लोक तर अगदी, अरे कुठे होतास इतके दिवस, किती दिवसांपासून तुझी वाट बघत होतो, अशा थाटात आणि उत्साहात बाहेर आले होते. कुणी म्हणत होतं गवा आहे, कुणी म्हणत होतं वनगाय आहे, कुणी म्हणत होतं गवा म्हणजेच वनगाय. फुल गोंधळ सुरू होता. ते ज्ञानेश्वरांनी कुणाच्या तोंडून वेद बदवले होते हो? तो रेडा होता, रेडा. हा रेडा तर नक्कीच नाही, याकच्या फॅमिलीतला कुणीतरी वाटतोय. मग लोकांचा याक, रेडा, वनगाय, बैल यांच्यामध्ये तौलनिक अभ्यास सुरू झाला. तर पलीकडे कुठून आला असेल, का आला असेल, कसा आला असेल, अशा सगळ्या प्रश्नांवर उलट सुलट, साधक बाधक चर्चा सुरू झाल्या. कुठून तरी नंबर मिळवून सेक्रेटरी देशमुखांनी फॉरेस्ट ऑफिसरला फोन लावला आणि फोन स्पीकरवर टाकून एका दमात सगळं सांगून टाकलं. मी महात्माश्री सोसायटीचा अध्यक्ष बोलतोय, देशमुख, कोथरूडमधून. आमच्या सोसायटीत वनगाय शिरली आहे, वनगाय. अहो काय तो तुमचा टेम्पो, काय ती गन. मराठीचे दामले मास्तरमध्येच गन.
अहो असते होती ती ती गन नाही हो, ती प्राण्यांना बेशुद्ध करायची गन असते वेगळी, तर ती गन. अच्छा अच्छा अच्छा, मग ठीक आहे, मग ठीक आहे. हां हां, तर ती गन काय, तो टेम्पो, आणखीन काय जे लागत असेल नसेल ते पटकन घेऊन या आणि पटकन पकडून घेऊन जाऊ याला. अहो काहीही होऊ शकतं, काहीही करू शकतो तो, कुठेही जाऊ शकतो. अहो इकडे रविवार उद्ध्वस्त होतोय सगळ्यांचा. फोनवर पलीकडून आवाज आला, हॅलो हॅलो, कॅन यू होल्ड ऑन फॉर अ सेकंड, कॅन यू होल्ड ऑन. आय एम षण्मुगम फ्रॉम चेन्नई, रिसेंटली जॉईन्ड हिअर. Can you tell me everything again in English, please? मग देशमुखांनी 23 सेकंद विचार करून 2 वाक्य जुळवली आणि सांगितलं, ओके ओके ओके. One guy has come to our society. It's very very strange. Please catch him. नाही, हर. नाही 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 नाही, हिमच. वन गाय हॅज कम टू युअर सोसायटी. हू इज दॅट गाय. षण्मुगमने वन गाय इंग्लिशमध्ये ऐकलं. दे कॉल द पोलीस, दिस इज फॉरेस्ट डिपार्टमेंट. जोशी नाक खुपसत म्हणाले, नो नॉट दॅट वन गाय, नो थीफ, नो थीफ. वन गाय इज काऊ लाईक ॲनिमल. वन इज फॉरेस्ट अँड गाय इज काऊ. काऊ इन द फॉरेस्ट. गवा आहे तो, गवा. डॉक्टर क्षीरसागर बेंबीच्या देठापासून ओरडत म्हणाले. त्यांचा कॉन्फिडन्स बघून सगळ्यांनी त्याला गवा म्हणायला सुरुवात केली. कुलकर्ण्यांच्या कंपाऊंडातनं बाहेर आलेली जांबाची पानं खात एकाच जागी उभा असलेला गवा मानेला हिसके देऊ लागला आणि कटकन काहीतरी तुटल्याचा आवाज झाला. कुलकर्ण्यांच्या अंगणात कंपाऊंडातल्या जांबाच्या झाडापासून ते मागच्या पपईच्या झाडापर्यंत कपडे वाळत घालण्यासाठी एक दोरी बांधली होती, ती तुटली होती. पोस्टातून ताजी रिटायरमेंट घेतलेले कुलकर्णी आंघोळ करून फक्त टॉवेल गुंडाळून भीमरूपी महारुद्रा म्हणत अंगणात दोरीवरचे कपडे घेण्यासाठी म्हणून आले. दोरी तर जागेवर नव्हतीच, कपडे खाली पडलेले होते. ते कुलकर्णी शोधत असलेली त्यांची पट्ट्यांची अंडरपॅन्ट गव्याच्या एका शिंगात अडकली होती. अरे 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 म्हणत बाहेर आलेले टॉवेलवरचे कुलकर्णी बाहेरची गर्दी पाहून यू टर्न घेऊन त्याच गतीने घरात शिरले. तर शिंगात अडकलेला पट्ट्यांचा झेंडा घेऊन गवा पुढे आणि गर्दी मागे, गवा पुढे गर्दी मागे. मध्येच गवा मागे वळून पाहत सगळे येत आहेत ना याची खात्री करून घ्यायचा. गर्दीत सगळ्यात पुढे ज्येष्ठ कायदेतज्ञ सूर्यवंशी. ओ सूर्यवंशी, काय एवढं पुढं जाऊन बघताय. चौकस अकोलकरांनी चौकशी केली. नाही, गवा आहे का गवी ते कन्फर्म करतोय. मग अशी देशमुख कन्फ्युज्ड वाटले जरा. लाद बीत मारेल, मागे व्हा तुम्ही. नसतं कुतूहल आहे लोकांना. तरीही सूर्यवंशी पुढे जाऊन आवश्यक त्या गोष्टी पाहून खात्रीपूर्वक कन्फर्म करत म्हणाले, गवाच आहे, गवा गवा गवाच आहे, गवाच आहे, गवाच आहे, गवा गवा. चेहरा उतरल्यासारखा वाटतोय पण त्याचा. म्हणजे तुम्ही उतरलेल्या चेहऱ्यावरनं ठरवलं का की तो गवा आहे म्हणून. सूर्यवंशीची उतरली नाही वाटतं अजून कुजबूज गर्दीत. तिकडून पान खायला गेलेला सोसायटीचा वॉचमन राजेश भैया आला. एवढा गोंधळ पाहून तोच गोंधळात पडला. जोशींनी त्याला विचारलं, अरे किधर गया था तुम. राजेशने मग $1,000,000 क्वेश्चन विचारला, का हुई गवा. का हुई गवा, का हुई गवा. अरे गवा आई गवा, देखो कितना गवगवा हुई गवा. राजेश आपला पान तोंडात घोळवत गव्याकडे बघत एव्हाना कुलकर्णी कपडे घालून गर्दीत सामील झाले होते. त्यांचं वस्त्र ते गव्याच्या शिंगात अडकलं होतं, ते निघून खाली पडलं होतं. सूर्यवंशीनी मात्र उगच हसत हसत कुलकर्ण्यांना विचारलं, तुमचीच आहे ना ती. तर माझ्या अंगणात मी दुसऱ्यांची कशाला वाळत घालू. असं म्हणून कुलकर्ण्यांनी एक पोस्टातला जबरदस्त स्टॅम्प मारून सूर्यवंशीचं तोंड गप्प केलं. आजूबाजूला मात्र खसखस पिकली. घराघरातून माणसं जमा होत गर्दी अजूनच वाढवत होती.
त्यामुळे गव्याला तर अजूनच फुरण चढत होतं. त्या गव्याने आत्तापर्यंत 4-5 टू व्हीलर पाडल्या होत्या आणि आता देशपांडेंच्या मर्सिडीजकडे मोर्चा वळवला. देशपांडेंनी जागेवरूनच उर्र हड निघ इथून चालता हो असं काहीतरी सुरू केलं. मग पुढे कोपऱ्यावरच्या घरातून कुठल्याही कार्यक्रमाला अर्धा तास आधी जाऊन बसणाऱ्या नेने काकांची एंट्री झाली. मी आपलं काकांना सहज विचारलं, काय हो काका, आज उशीर केलात? अरे कोण? ऋषीच ना तू? हां, अरे श्रवण यंत्र सापडत नव्हतं. हल्ली काय ऐकायला कमी येतं, कमी दिसतं असं काकांनी सांगितलं. इकडं तिकडं पाहत त्या नेने काकांनी मला विचारलं, काय रे, तो गवा असा निळा का पडलाय पण? कुठं? ओ काका, ते आपल्या सोसायटीचे अध्यक्ष आहेत जोशी, निळा शर्ट घातलाय त्यांनी. गवा तो पहा तिकडे उभा आहे. अरे हो हो हो, खरंच खरं, मागून दोघेही एकदम सारखेच दिसतात नाही का? तिकडे सावंत फोनवर ओरडून ओरडून काहीतरी बोलत होते. अरे गोव्याला नाही रे, गव्याला बघायला आलो, गव्याला. हां, गव्याला आहे मी घरी 4 वाजता, ये तू. हा 2 मिसळ आण पार्सल येताना, नाही तर पुन्हा म्हणशील काही पाहुणचार केला नाही म्हणून. असं त्या सावंतांचं काहीतरी चालू होतं. 700-800 किलोचा गवा एव्हाना फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सगळीकडे अपलोड झाला होता. गवा यात्रा आणि चर्चा मात्र सुरूच होती. मोडक काकांचे मुलगा, सून आणि नातू अमेरिकेहून सुट्टीसाठी आले होते. ते सुद्धा सगळे या यात्रेमध्ये जॉईन झाले. सोसायटीतल्या बऱ्याच घरांमध्ये कामं करणाऱ्या शेवंताबाई मोडकांच्या घरामधून बाहेर आल्या. परिस्थितीचा एकूण अंदाज घेत त्यांनी या मोडकांच्या NRI सुनेला विचारलं, कवा आलाय? कवा नाही ग, गवा येतो. तोच की, कवा आलाय पण? मराठीचे शिक्षक दामले मास्तर त्यांनी मध्ये पडत भाषिक मदत देऊ केली. केव्हा आलाय असं विचारतीये ती. आणि मग आपण स्वतःच शेवंताबाईला उत्तर दिलं, अहो शेवंताबाई, तुम्ही जेव्हा आमच्याकडून मोडकांकडे गेलात ना कामाला, तवाच आलाय तो. आता तो गवा सोसायटीच्या बाहेर हायवेच्या बाजूला एका रिकाम्या प्लॉटवर जाऊन निवांत उभा होता. एक कॉलेजला जाणारा मुलगा दुर्बीण घेऊन तिथे आला होता आणि तो त्या दुर्बिणीतनं गव्याकडे बघत होता. तेवढ्यात आचरट मांगले काकांनी त्याला विचारलंच, काय रे, गवाच बघतोयस ना? बघू जरा कसं दिसतं ते. म्हणत त्यांनी ती दुर्बीण त्या मुलाकडून जवळपास हिसकावून घेतली आणि मग त्यांना ज्याच्यात रस आहे त्या गोष्टी ते बघायला लागले. ओ काका, तुम्ही कशाला मान पुढे मागे करताय कोंबड्यासारखी? हे फिरवा म्हणजे अजून जवळ दिसतील त्या पोरांनी त्यांना मार्गदर्शन केलं. हां बरं ठीक आहे राहू दे म्हणत त्या काकांनी ती दुर्बीण परत करून टाकली. असा जवळपास अर्धा रविवार गेला. हिंदी पिक्चरमधल्या पोलिसांसारखे फॉरेस्टवाले काही शेवटपर्यंत आलेच नाहीत. त्या गव्याला अचानक काय वाटलं कोणाला माहीत, तो एकदम फुरफुरून असा टर्न घेऊन त्या NDA हिल्सच्या दिशेने पळत सुटला. त्या पाठमोऱ्या गव्याकडे पाहताना मला क्षणभर उगीचच वाटून गेलं की पुलंची जी म्हैस होती तिचा हा कोणी दूरचा नातेवाईक तर नसेल.